हार्ट अटॅक होतो किंवा हार्टचा रोग होतो म्हणजे काय होतो, तर ह्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये ब्लॉकेज होतो. म्हणजे ह्या ज्या हृदयाच्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या ज्या कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड किंवा आपलं हे जे स्ट्रेस, या सगळ्या ज्या वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यावर आपण आधी बोललेलो आहोत, तर याच्यामुळं हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये गुठळ्या तयार होणं, ब्लॉकेजेस तयार होणं, अशा गोष्टी होतात. आणि असं झाल्यामुळे काय होतं की हृदयाला रक्त पोचायचं कमी होतं. आणि हृदयाला रक्त पोचायचं कमी झालं की मग काय होतं की हृदय काम करायचं कमी करतं, आणि हृदय काम करायचं कमी झालं की मग शरीराला रक्तपुरवठा कमी होतो, आणि मग आपल्याला ह्या सगळ्या प्रकारचे हृदयाचे रोग होतात. हा सगळ्यात त्याच्यामधला मोठा समजून घेण्यासारखा भाग आहे. तर हा आत्ता सध्या ज्यावेळी ब्लॉकेजेस होतात त्यावेळी मग आपण काय करतो, हार्ट अटॅक होतो आपण त्याला असं म्हणतो. तर ज्यावेळी ब्लॉकेजेस होतात त्यावेळी मग डॉक्टर सांगतात की तुम्हाला अँजिओग्राफी करायचा सल्ला देतो, म्हणजे ब्लॉकेजेसची शक्यता असेल तर. मग अँजिओग्राफी केलं की मग त्याच्यामध्ये एखाद्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक, 2 रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक, 3 रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक किंवा कुठल्याच रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक होत नाही, अशा प्रकारचं आपल्याला गोष्टी समजल्या जातात किंवा कळतात. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात तर त्याच्यामुळं एकदा त्या आपल्याला अशा गोष्टी कळाल्या की मग त्याच्यावरची ट्रीटमेंट आपल्याला चालू करावं लागते. मग आता ही कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट करायची, काय करायची, तर हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. म्हणून आपण ज्यावेळी एकदा आपल्याला कळालं की या 3 रक्तवाहिन्यांच्यामध्ये ब्लॉक आहे, मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. एक अँजिओप्लास्टी आणि एक बायपास सर्जरी. आता हे अँजिओप्लास्टी करतो म्हणजे काय करतो आपण, अँजिओप्लास्टी करतो म्हणजे काय करतो, तर हृदयाच्या ह्या ज्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस झालेले असतात ते हाताच्या रक्तवाहिनीतून किंवा पायाच्या रक्तवाहिन्यातून एक कॅथेटर पास करतो. त्या कॅथेटरमधून स्टेंट पास करतो, वायर आणि स्टेंट पास करतो, आणि त्यांनी आपण हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्यामधले ब्लॉकेजेस काढतो आणि तिथं स्प्रिंग घालतो. ही झाली अँजिओप्लास्टी. अँजिओप्लास्टीमध्ये आपल्याला चिरफाड करावी लागत नाही, छाती फाडावी लागत नाही. आपल्या पायाच्या ही नवीन पद्धती असल्यामुळे ती छातीच्या, हाताच्या किंवा पायाच्या रक्तवाहिन्यामधून छोटा, आता ह्याच्या आधी आपण पायाच्या रक्तवाहिन्यामधून करत होतो, पण मिरजेला मी आल्यापासून आम्ही इथं हाताच्या रक्तवाहिनीमधून अँजिओप्लास्टी करायची नवीन पद्धत चालू केली होती, आणि तीच आजकाल सगळीकडे, आता आजकाल सगळ्या सेंटर्समध्ये अशाच प्रकारचे जे आम्ही चालू केलेली पद्धती आहे तीच सगळीकडे आता वापरली जाते. त्यामुळं पेशंटला आपली अँजिओप्लास्टी किंवा मोठं ऑपरेशन झालं असं वाटतच नाही. तर हा झाला अँजिओप्लास्टीचा पर्याय. आता बायपास सर्जरी म्हणजे काय, तर बायपास सर्जरी म्हणजे काय केलं जातं की ह्या ज्या रक्ताच्या गुठळ्या झालेल्या आहेत, रक्ताच्या ज्या रक्तवाहिन्या ब्लॉकेजेस झालेल्या आहेत, अशा वेळी आपण छाती ओपन केली जाते. छाती ओपन करून हृदय बाहेर काढलं जातं. आपल्या हाताच्या किंवा पायाच्या रक्तवाहिन्या तिथून काढल्या जातात, आणि त्याचं जिथं ब्लॉक झाला आहे त्या ब्लॉकच्या आधी ती रक्तवाहिनी जोडली जाते आणि ब्लॉकच्या नंतर ती रक्तवाहिनी जोडली जाते. थोडक्यात बायपास केला जातो. बायपास म्हणजे जिथं ब्लॉक झाला आहे त्याच्या आधी ती रक्तवाहिनी, पुढं रक्तवाहिनी असं जोडून त्याला सर्जिकल ट्रीटमेंट म्हणायचं. असा हा ब्लॉक काढण्याची जी पद्धत आहे त्याला बायपास सर्जरी म्हणतात.